हाय स्टुडंट्स. आता आज आपण या चौथ्या लेक्चरमध्ये जो 11वीचा आपला बी केमधला पहिला चॅप्टर आहे त्याचा हा शेवटचा लेक्चर आहे. तर याच्यामध्ये आपण आज अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि IFRS याचं डिस्कशन करणार आहोत. बेसिकली अकाउंटिंग स्टँडर्ड्स हा काय प्रकार आहे, तर अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय, तर रूल्स, काही कोड ऑफ कंडक्ट आपण म्हणू शकतो, किंवा ज्याच्यावर आपण अकाउंटिंग करू शकतो असे काही रूल्स रेग्युलेशन जे फॉर्म केलेले आहेत त्याला आपण अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणू शकतो. आता हे दोन्ही बाजूने आहेत, म्हणजे आपले इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड पण आहेत आणि इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड पण आहेत. तर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग स्टँडर्ड आपण त्याला म्हणू शकतो, की युनिव्हर्सली जे ॲक्सेप्टेड करू शकतो ते अकाउंटिंग स्टँडर्ड आपण एकत्र करणे किंवा पूर्ण जगभरात अकाउंटिंगचा एकाच प्रकारे वापर होणे हे महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये. आता जर बघायला गेलो तर कसं आहे की अकाउंटिंग स्टँडर्ड्स, समजा इंडियन अकाउंटिंग सिस्टममध्ये आपण काही गोष्टी आपल्या दृष्टीने जर आपण ॲझ्युम करून रेकॉर्ड करत गेलो आणि इंटरनॅशनली इतर देशांमध्ये जर दुसरं त्याची थिंकिंग असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ओव्हर द पिरियड ऑफ टाईम अकाउंटिंग स्टँडर्ड भरपूर चेंज केले गेले आणि सगळ्यांना ॲक्सेप्ट होतील अशा प्रकारे बनवले गेले. मग आपण याला काय म्हणायचं, तर एक फ्रेमवर्क आहे त्यांनी दिलेलं आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइड द फ्रेमवर्क अँड नॉर्म्स म्हणजे रूल्स किंवा गाईडलाईन्स टू बी फॉलोड इन द अकाउंटिंग, सो द फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ डिफरंट एंटरप्राइजेस बिकम कम्पॅरेबल. म्हणजे तुम्ही कम्पेअर करू शकता, त्याचा अभ्यास करू शकता, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी, रिलायबिलिटी आणू शकता. बरोबर आहे. तर हा जो प्रकार आहे याला आपण अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणतात. त्याची डेफिनेशन आहे, कोलरने डेफिनेशन दिलेली आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर कोड्स ऑफ कंडक्ट इम्पोज बाय कस्टम्स, लॉज और प्रोफेशनल बॉडीज फॉर द बेनिफिट ऑफ पब्लिक अकाउंटंट अँड नॉर्मल अकाउंटंट जनरली. म्हणजे जे अकाउंटिंग करतात त्या लोकांना ते फॉलो करण्यासाठी. तर याच्यामध्ये काय आहे की बाबा याची गरज काय आहे, नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड. तर सगळ्यात महत्त्वाचं बेटर अंडरस्टँडिंग. लोकांना किंवा जे अकाउंट्स वाचतात किंवा ज्यांना अकाउंटिंगची गरज आहे अशा लोकांना ते प्रॉपरली समजलं पाहिजे. त्यानंतर युनिफॉर्म प्रॅक्टिस, एकच पद्धत वापरणे अकाउंटंटने. त्याच्यानंतर कंपॅरिझन करणे, फायनान्शियल स्टेटमेंट जे फायनल रिझल्ट येतात कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचे, त्याचं कंपॅरिझन करण्यासाठी पण वापर केला जातो. तर भरपूर अशा गोष्टी आहेत. तुम्ही 2-3 पॉईंट लिहू शकता याच्यावर, काही जास्त थिअरी येणार नाही, शॉर्ट नोट्स येऊ शकते. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर दुसरा एक पॉईंट आहे IFRS. हे काय आहे, तर IFRS म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. जे अकाउंटिंग जो बोर्ड आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड इंटरनॅशनल, त्यांनी ते डिसाईड केलेले आहेत. तर या लोकांनी त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड न म्हणता इंटरनॅशनल फायनान्शिंग रिपोर्टिंग स्टँडर्ड्स असं नाव दिलं. ठीक आहे. जे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत आणि जे सगळीकडे वापरले जातात. तर जेव्हा IFRS इंट्रोड्यूस केलं गेलं त्याच्यानंतर आपल्या इंडियामध्ये सुद्धा आपली जी अकाउंटिंग स्टँडर्डची बॉडी आहे त्यांनी त्याच्याशी मिळतं जुळतं होण्यासाठी आपल्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये काहीतरी फरक केले आणि त्याच्याशी जमवाजमव करून टाकली. अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया. अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया कोण बनवतं, तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, ICAI. हे लोक अकाउंटिंग स्टँडर्ड बनवतात. आजकाल मुलं CA करतात, चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स आहे, स्पेशल प्रोफेशनल कोर्स. तो जास्त करून या बोर्डकडून घेतली जाते ती परीक्षा ICAI. आणि त्यांना मग ते पुढे अकाउंटिंगचं काम किंवा मोठमोठ्या ठिकाणी अकाउंटंट म्हणून ते वर्किंग करू शकतात. तर हे लोक अकाउंटिंग स्टँडर्ड यांनी बनवले, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. आणि इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड बनवून
ते फॉलो आपल्या देशामध्ये केले. प्रत्येक अकाउंटंटला गाईडलाईन्स इश्यू केल्या की अशा प्रकारे अकाउंटिंग तुम्हाला करायची आहे. तर हा जो प्रकार आहे अकाउंटिंग स्टँडर्डचा, तो आपण पूर्वीपासून आणि आता पण थोडा मॉडर्न अप्रोचप्रमाणे IFRSशी जुळवून आपण वापरत असतो. आता याच्यामध्ये काय झालं की जसं आपण इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करत गेलो तसे आपल्या जवळ येत गेलं. त्यामुळे आपल्याला त्या देशाचं अकाउंटिंग, आपल्या देशाचं अकाउंटिंग याच्यामध्ये कुठेतरी एक कॉमन काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन बनवावं लागले. म्हणून आपल्याला IFRSशी जुळवून घ्यावं लागलं. तर आपण ते काय केलं की पहिले त्याला फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणायचे. आता त्यांनी जे IFRS बरोबर जुळवून आणि त्यांच्याशी एकत्र करून जे अकाउंटिंग स्टँडर्ड बनवले त्यांना इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणतात. तर ते आता फॉलो केले जातात. जनरली मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत देशामधल्या, हे मोस्टली इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करतात, जे मॉडर्न अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत. आणि ज्या छोटे मोठे बिझनेसेस आहेत ते लोक अजूनही जुने अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करतात. त्याच्यामध्ये एवढा काही फरक नाही आहे, पण त्यांच्या ट्रान्झॅक्शनच्या नुसार ते लोक कमी ट्रान्झॅक्शन असल्यामुळे ते बेसिक प्रकारचे अकाउंटिंग कन्सेप्ट्स आहेत ते वापरतात. तर आता आपण बघूया की याच्यामध्ये काही अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत असे तर भरपूर अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यूड केलेले आहेत. नियर अबाउट 31 अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्या देशात इंट्रोड्यूस केले आहेत ICMAने. तर त्यापैकी काही महत्त्वाचे आहेत ते आपण डिस्कस करून घेऊया. पहिलं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 1. ते अकाउंटिंग स्टँडर्ड 1 म्हणजे कुठल्याही याला 1 नाही लिहू शकत आपण. अकाउंटिंग स्टँडर्ड 1 म्हटल्यावर तो तेच नाव आलं पाहिजे समोर. जसं डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी, हा अकाउंटिंग स्टँडर्ड 1 आहे, लक्षात ठेवा. याला तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड 2 लिहाल आणि नाव डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी लिहाल तर ते मग चुकीचं आहे. तसं नाही झालं पाहिजे. तर हे अकाउंटिंग स्टँडर्डच्या नंबरप्रमाणेच तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. तर पहिलं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 1, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. हे आपण डिस्कस केलेलं आहे कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शनमध्ये. डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज म्हणजे काय, तर व्हाईल प्रिपेरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ अकाउंट्स वी हॅव टू disclose each and every assumption whatever we have taken at the time of preparing accounts. आणि ते आपण सगळे त्या एकाच ठिकाणी डिस्क्लोज केले पाहिजे, म्हणजे डिस्कस केले पाहिजे किंवा आपण एक्सप्लेन केले पाहिजे की मी या गोष्टी का केल्यात आणि या अशा का केल्यात. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अकाउंटिंग स्टँडर्ड 1 म्हणजे काय, तर डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. आत्ता आपण दुसरं बघूया. दुसरं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 2, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज आपल्याला काय सांगतं, इन्व्हेंटरी म्हणजे आपल्याकडे असलेला उरलेला साठा किंवा मालाचा साठा किंवा आपण त्याला स्टॉक म्हणू शकतो. कुठल्याही प्रकारचा स्टॉक असू शकतो, आपल्या असेट्सचा असू शकतो, आपल्या मालाचा असू शकतो, आपल्या इन्व्हेस्टमेंटचा असू शकतो. तर हे व्हॅल्युएशन करत असताना तुम्ही कुठले प्रिन्सिपल फॉलो करताय ते तुम्ही डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. कारण की व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक आपापल्या पद्धतीने लोक करतात, की त्याची प्राइसिंग करताना ॲट कॉस्ट करतात, ॲट मार्केट व्हॅल्यू करतात. ते तुम्ही नीट अकाउंटिंग स्टँडर्डप्रमाणे फॉलो केलं पाहिजे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की इन जनरल शुड बी व्हॅल्यूड ॲट लोअर ऑफ हिस्टॉरिकल कॉस्ट अँड नेट रिअलायझेबल कॉस्ट. म्हणजे तुम्ही विचेवर इज लेस असं धरलं पाहिजे. जी कॉस्ट असेल किंवा रिअलायझेबल व्हॅल्यू असेल त्या दोघांपैकी जी कमी येईल ती आपण फॉलो केली पाहिजे. तिसरं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 3, कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट आपल्याला काय दाखवतं की बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर आपण बनवतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे तुमच्याकडे आलेले कॅश नाही, ओव्हरऑल तुमच्या वर्षभरात झालेला प्रॉफिट किंवा लॉस हा तुम्हाला कशामध्ये दाखवला जातो, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. याचा अर्थ तुम्हाला कॅश किती आली तुमच्याकडे हे नाही दाखवलं जात ना वर्षभरात. तर अकाउंटिंग स्टँडर्ड 3 काय सांगतं की तुम्ही जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवता ज्या टाईम पिरियडसाठी,
त्या टाईम पिरियडसाठी तुमच्याकडे किती कॅश आली तेवढ्या वेळेत आणि किती कॅश तुमच्याकडून गेली याची सुद्धा एक स्टेटमेंट किंवा एक प्रकारची लिस्ट बनवणं गरजेचं आहे. तर त्याला कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणतात, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 6. 4 नंबरला त्यांनी अकाउंटिंग स्टँडर्ड 6 दिलेलं आहे बघा. त्यांनी नंबर चेंज नाही केला आहे, म्हणून मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की अकाउंटिंग स्टँडर्डचे नंबर चेंज नाही करू शकत तुम्ही, ते फिक्स आहेत. हां, तुम्हाला एखादा आठवत नसेल तर तुम्ही तो स्किप करा, जो आठवतो आहे तो अकाउंटिंग स्टँडर्ड प्रॉपर लिहा, पण अकाउंटिंग स्टँडर्डचा नंबर चेंज करू नका तुम्ही. तर अकाउंटिंग स्टँडर्ड 6 हा आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. डेप्रिसिएशन म्हणजे जनरली काय हे आता तुम्हाला म्हणजे आता 11वीच्या मुलांना पटकन कळणार नाही. डेप्रिसिएशनचा एक मोठा चॅप्टरच आहे, तो आपल्याला डिस्कस पण करायचा आहे पुढे, पण मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो व्हॉट इज डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे एखादी वस्तू आपण घेतो नवीन, जी किमती वस्तू असते त्याला आपण असेट म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण टी व्ही घेतला घरी, तर त्याची किंमत 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर कमी कमी होत जाते. आता कमी का होते? टी व्ही तर तसाच आहे, रोज पुसतो आपण त्याला, रोज त्याला तसा ठेवलेला आहे, फक्त आपण बघतो, बंद करतो, त्याची चांगली काळजी घेतो, पण त्याची किमतीमध्ये घट होते. याचं कारण असं आहे की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याची व्हॅल्यू कमी होणार, कारण की आपण ती यूज करतो आहे. यूज केल्यानंतर त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. मोबाईलच्या बाबतीत पण तुम्हाला आता एक्सपिरियन्स तसाच जाणवेल. तुम्ही नवीन घ्याल तेव्हा तो 10-15 हजाराला असेल, तेच 1 वर्षाने विकायला गेलाल तर तुम्हाला 5-6 हजार कमीमध्ये विकावं लागेल. तो आहे तसाच तुम्ही बॉक्स पेटी पॅक करून ठेवलात तरीसुद्धा तुम्हाला तो कमी किमतीलाच विकावं लागेल, कारण की त्या वेळेची किंमत आहे ती. तर डेप्रिसिएशन म्हणजे काय, तर ती जी झालेली घट आहे ना, म्हणजे 15,000चा मोबाईल तो आता 1 वर्षाने 10,000ला तुम्हाला विकावा लागतो आहे, मग जो 5,000चा जो डिफरन्स आला दॅट इज कॉल्ड डेप्रिसिएशन. याच्यावर खूप मोठा चॅप्टर आहे, तो आपण नंतर डिस्कस करू. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की अकाउंटिंग स्टँडर्ड 6 डेप्रिसिएशन अकाउंटिंग सांगतं. डेप्रिसिएशन अकाउंटिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामध्ये तुम्ही कुठली फॉलो केली पाहिजे हे अकाउंटिंग स्टँडर्ड सांगतं. की त्यांचं म्हणणं असं आहे की त्याची व्हॅल्यू त्याच्या लाईफ टाईमपर्यंत 0 झाली पाहिजे. म्हणजे समजा मी एखादी टी व्ही आणली 15,000ची आणि मी ठरवले की 5 वर्षामध्ये मी दुसरी टी व्ही घेणार. 5 वर्षामध्ये जर कमी होणार आहे तर ती 3-3 हजारने 5 वर्षात संपून जाईल. 15,000 रुपये म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 होईल 5 वर्षानंतर. अशा प्रकारची अकाउंटिंग तुम्ही केली पाहिजे. नेक्स्ट आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 8 अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता कसं असतं की तुम्ही बघितलं कोरोना काळामध्ये पण भरपूर रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालेलं आहे वॅक्सिन बनवण्यासाठी. असंच प्रत्येक प्रोडक्ट बनवताना नवीन प्रोडक्ट आणतात मार्केटमध्ये. तुम्ही बघताय आजकाल तर टेक्नॉलॉजीमध्ये किती नवीन नवीन प्रोडक्ट येत आहेत, ॲडव्हान्स फीचर सकट येत आहेत. पहिल्यांदा हे नव्हतं, आता नवीन आलं. तुम्हाला माहीत असेल तर सुरुवातीपासून मी सांगायला गेलो तर ब्लूटूथ हा प्रकार पहिले नव्हता, तो नवीन इंट्रोड्यूस झाला. वायफाय नव्हता, तो इंट्रोड्यूस झाला. पहिले मोबाईल नव्हते, ते इंट्रोड्यूस झाले. आता मोबाईलमध्ये कम्प्युटरसारखी सिस्टम झालेली आहे, ते पण इंट्रोड्यूस झालेलं आहे. तर असे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी जो रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रत्येक कंपनीमध्ये डिपार्टमेंटला करावा लागतो, त्याला खर्च करावा लागतो. तर अकाउंटिंग स्टँडर्ड काय सांगतं की जो काही तुम्ही खर्च कराल तो त्या पिरियडमध्येच रेकॉर्ड करावा लागेल तुम्हाला, ज्या वर्षी तो झाला आहे. तर हे अकाउंटिंग स्टँडर्ड 8 आपल्याला सांगतं अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. अकाउंटिंग स्टँडर्ड 9 पुढचा जो अकाउंटिंग स्टँडर्ड आहे 6वा आपल्या लिस्टमधला, आणि खरा त्याचा नंबर आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 9 रिव्हेन्यू रिकग्निशन. हे आपण डिस्कस केलेलं असेल, कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन तुम्ही बघा, त्याच्यामध्ये हा डिस्कस केलेला आहे की रिव्हेन्यू रिकग्निशन म्हणजे काय, की ज्यावेळी आपल्याला रिव्हेन्यू जनरेट होईल त्यावेळी आपण तो रेकॉर्ड करणं गरजेचं आहे, आणि हे सुद्धा या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 7 नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड 10 अतिशय महत्त्वाचं आहे, अकाउंटिंग फॉर फिक्स असेट.
अकाउंटिंग फॉर फिक्स असेट काय सांगतं आपल्याला, की कुठलीही फिक्स असेट तुम्ही जेव्हा रेकॉर्ड करता ती कॉस्टला करता, बरोबर आहे. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्याच्यामध्ये काही ॲडिशन होतात, मग ते तुम्ही त्यात ॲड केले पाहिजे. मग त्याचं डेप्रिएशन लेस केलं पाहिजे वर्षानुवर्ष. त्याच्यात घट पण होते ना, मगाशी डेप्रिएशनचं सांगितलं तसं. मग ते पण कट करून तुम्ही नेट त्याची व्हॅल्यू दाखवणं गरजेचं आहे. आणि डेप्रिएशन पॉलिसीज कुठल्या आहेत त्या आपण त्यात मेन्शन करणं गरजेचं असतं. तर अकाउंटिंग फिक्स असेटचं कसंही करून नाही चालत, त्याच्यासाठी स्पेशल त्या लोकांनी फॉर्म्युले दिलेले असतात, ते आपल्याला फॉलो करावं लागतं. नेक्स्ट आहे 8 नंबरचा आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 12, अकाउंटिंग फॉर गव्हर्मेंट ग्रांट. गव्हर्मेंट ग्रांट्स म्हणजे भरपूर गव्हर्मेंट ग्रांट्स मिळतात, भरपूर बिझनेसेससाठी ग्रांट मिळतात, एक्सपोर्टसाठी ग्रांट मिळतात. या ग्रँटला आपण कंप्लाय होणं गरजेचं असतं. हे प्रत्येक बिझनेसमॅन किंवा बिझनेसला ठरवावं लागतं, आपण कशात कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो. आज तुम्ही MSME नाव ऐकलं असेल. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज किंवा एंटरप्राइजेस, यांच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, ग्रँट देतात, ते लोन देतात, ते भरपूर काही सर्विस प्रोव्हाइड करतात. तर ते घेण्यासाठी तुम्ही त्याच्याशी कंप्लाय होणं गरजेचं आहे. तर ते कसं होणार हे याच्यात डिस्कस केलेलं आहे. तर हा एक झाला. त्यानंतर आहे 9 नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड 13, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. हा तर खूप मोठा एक प्रकार आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आता तुम्ही तर 11वीला, तुम्हाला एवढं काही त्यातलं डिटेलमध्ये जाण्यात काही पॉईंट नाही आहे. इन्व्हेस्टमेंट माणूस कधी करतो, जेव्हा त्याच्याकडे ॲडिशनल मनी किंवा ॲडिशनल सेविंग्स जमा होतात, तेव्हा तो ते पैसे इन्व्हेस्ट करायला लागतो. तसं कंपन्यांचं पण आहे. त्यांच्याकडे खूप सारे प्रॉफिट झाले की ते लोक मग ते पैसे काय करणार, कपाटात तर ठेवून फायदा नाही, बँकेत पण ठेवून फायदा नाही, मग ते लोक इन्व्हेस्टमेंट करतात, शेअर्स, डिबेंचर्स. मग याचं एक रजिस्टर बनवलं जातं आणि ते रजिस्टर प्रॉपर मेंटेन करणं कसं करायचं ते अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सांगितलं, की ॲट कॉस्ट किंवा ॲट मार्केट व्हॅल्यू जे त्यांनी दिलेलं आहे जनरली, की तुम्ही ज्या करंट इन्व्हेस्टमेंट असतात त्या फेअर व्हॅल्यूला करायच्या, लोअर कॉस्टला. आणि ज्या लाँग टर्म म्हणजे मोठ्या असतात, ह्यूज अमाऊंटवाल्या, त्या तुम्ही कधी कॉस्ट प्राईजला रेकॉर्ड करायच्या, असं त्यांनी त्यात सांगितलेलं आहे. तर इन्व्हेस्टमेंट, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट खूप मोठा चॅप्टर आहे याच्यावर 15वीला. तर तो तेव्हा. आता अकाउंटिंग स्टँडर्ड 22, 10 नंबरचा आपला, अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम. हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये बाकी काही डिटेल नाही, की कशी टॅक्स कसा चार्ज केला जाणार, कसं कुठल्या प्रॉफिटवर, कुठल्या इन्कमवर टॅक्सेशन, किती रेट आहे, काय आहे, डायरेक्ट टॅक्स कुठला, इनडायरेक्ट टॅक्स कुठला, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घेतल्या जातात. तर आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 22, अकाउंटिंग फॉर टॅक्सेस. तर एवढंच आहे आपल्याला थिअरीच्या दृष्टीने. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी हे विचारलं जाईल किंवा शॉर्ट नोट्ससाठी विचारलं जाईल, तर तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टी. दुसरं म्हणजे आता हा तर आपला चॅप्टर संपला आहे, तर तुम्ही काय करा, की एक्सरसाइज आहे टेक्स्टबुकमध्ये दिलेली, ती तुम्ही सोडवा एक्सरसाइज. आणि आपण जे लेक्चर ऐकलं त्याच्यामधले त्याच्यातून तुम्हाला किती बेनिफिट झाला, उत्तर लिहायला किती बरं, म्हणजे किती इझी पडलं ते तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एखाद्या पेपरवर ते लिहू शकता आणि तुम्ही मला मेल करू शकता. मेल ID मी तुम्हाला पाहिजे तर देतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो, आणि तुम्हाला समोर दिसत पण असेल, तर तो तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यावर मला मेल करू शकता. तुम्ही लिहिलेली प्रश्न उत्तरं मी तुम्हाला ती परत रिटर्न चेक करून पाठवून देईन. पण बेटर वे की तुम्ही हे प्रश्न उत्तर सोडवत जावा, म्हणजे तुमची एक रिव्हिजन होत जाईल आणि पहिला धडा चांगल्या प्रकारे कवर होईल. जास्त प्रश्न येणार नाहीत, पण जे काय ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन आहेत ते तरी तुमचे जाणार नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो बेस आहे अकाउंटिंगचा, हा तुमचा कवर पूर्णपणे होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण आता दुसरं चॅप्टर नंतर घेऊया. त्यावेळी मी डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम आणि त्याचं प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट आपण त्याच्यावर बघूया. त्याच्यासाठी मी वेगळे लेक्चर बनवणार आहे. मग ते तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये त्याच्यामधला पहिला थिअरीचा जो लेक्चर आहे पहिला डबल एंट्री बुककीपिंगमधला, तो तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.
तुम्ही लेक्चर बघत राहा, रिपिटेशन करा. जर नाही समजलं तर परत एकदा बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा, जेणेकरून त्यांना पण थोडा फायदा होईल. तर आपण पुढच्या लेक्चरला भेटू. धन्यवाद.